तिसरी, चौथी, पाचवी, पुन्हा 20 मोजावं लागणार आहे तुम्हाला. तर आता 20 मोजणार आहे का आता प्लस प्लस करत जाऊन? शक्य होईल का सांगा ना? तर ते एकदम लहान लेकराचं काम झाल्यासारखं होईल. आपल्याला स्मार्ट वर्क पाहिजे आहे ना, आपल्याला हार्ड वर्क करायचा आहे. मोजत बसले तर तो पेपरच तुम्ही मोजतच राहा म्हणते, मला पेपर देऊन द्या म्हणते, जाते तो आपल्या घरी. असं जमणार नाही. तर इथे 6-6चा डिफरन्स आहे, ज्यानुसार तुम्ही पर्यायामधून तुम्हाला दोन्ही टाईपचे उत्तर काढून दाखवतो मी तुम्हाला. तर आता इथे 6चा फरक आहे, एवढं क्लिअर झाला. किती फरक आलेला आहे प्रत्येक संख्येमध्ये? 6-6चा. तर 1, 2, 3, 4, 5 संख्या दिलेल्या आहे, कधी कधी 2, 3 देतात. आणि 25व्या क्रमांकाची आपल्याला संख्या म्हणजे 25वा पद कोणत्या, 25व्या नंबरवर कोणती संख्या येत आहे हे शोधायचं आहे. तर काय करायचं बघा, साधा आहे. कितव्या नंबरची संख्या विचारलेली आहे सांगा? 25. अरे कितव्या नंबरची विचारलेली आहे? 25. कितव्या नंबरची विचारलेली आहे? 25वी संख्या विचारलेली आहे. कितव्या? 25. तर त्याच्यातून -1 करा पहिले, म्हणजे किती राहिले? 24. काय करायचं? -1 करायचं. अरे कळत आहे ना? म्हणजे जेवढा पद विचारला, केवढ्या कितव्या नंबरची 25 विचारली, तर 1 कमी करायचं त्यामधून, किती आले? 24. फरक कितीचा होता? 6चा. 6ने गुणाकार करायचा, कारण 6च्या पटीत वाढतायत ते. 6चा चालले ना पुढे पुढे. मग यांचं काय करायचं? गुणाकार करायचा. करा गुणाकार. साइन 24, 24 4, हातचे 2, साइन 2 12, 12 आणि 2 14, म्हणजे झाले किती? 144. बघा उत्तर संपला नाही. आणि नंतर पहिली संख्या कोणती आहे ते प्लस करायचं. पहिली संख्या कोणती आहे? 11. 11 प्लस करा, म्हणजे किती झालं? 144 अधिक 11 155. आहे का पर्यायामध्ये? आहे. उत्तर टिक करायचं. टिक नाही करायचं, गोल रंगवायचा आन्सर मध्ये. काही जण टिक करूनच येतात वापस, टिकली लावल्यासारख्या. इथं टिकल्या लावून यायच्या आहेत पूर्ण. काय केलं? जेवढ्या क्रमांकाची विचारली होती तेवढा क्रमांक, 25वा पद विचारला होता 25, -1 केलं म्हणजे अलीकडची एक संख्या घेतली त्याच्या 24, -1 करून. जेवढ्याचा फरक आहे त्या संख्येमध्ये 6चा फरक होता, गुणाकारात 6 केलं. जर दुसऱ्या 3चा फरक असता तर गुणाकारात 3 केलं असतं. 5चा फरक असता तर 5 केलं असतं.